19 मार्च रोजी धानोरा येथील नागरिकांनी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर गावातील सरकारी रस्त्याच्या मागणीसाठी बहिष्कार टाकला। तहसील कार्यालयावर देण्यात आलेल्या 102 सह्या असलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी जोपर्यंत गावाचा रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही व या गावात कुणाला करू देणार नाही असे लेखी दिले आहे। धानोरा बुजुर्ग गावातील मागील 15 वर्षापासून रस्त्याची समस्या मिटली नाही। नदीकाठी रस्त्यासाठी छोटी भिंत बांधून सुद्धा ही समस्या मिटली नाही। त्यामुळे शाळेतील मुले, अबाल, वृद्ध व जनावरे यांची मोठी पंचायत होत आहे। अनेक वेळा आंदोलने, मोर्चे करूनही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही। नमस्कार, मी धर्मेश तायडे, धानोरा बुजुर्ग, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा या गावाचा रहिवासी आहे। 2006 सालापासून या गावामध्ये रस्त्याची एक मोठी समस्या उद्भवलेली आहे। 2006 साली जो भीषण पूर या नदीला आला आणि नदीमध्ये रस्ता वाहून गेला, तेव्हापासून बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही सभा, आंदोलने, मोर्चे करून हा रस्ता तयार झाला नाही। 3 टप्प्यामध्ये त्या भिंतीचे काम तिथे करण्यात आले। 2017, त्यानंतर 13 आणि 11ला तीनही भिंती ह्या सुस्थितीत आहेत। पण जिथं ज्या ठिकाणी रस्ता नाही किंवा भिंत नाही त्या ठिकाणी जो रस्ता वाहून गेलेला आहे, तर सर्व गावकऱ्याच्या अनुमतीने त्यांच्या 102 सह्यांशी आम्ही जे काल तहसीलला निवेदन सादर केले, त्या निवेदनामध्ये असे आम्ही नमूद केले की येणारा जे लोकसभा, विधानसभेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। जोपर्यंत आमच्या भिंतीचे काम आणि त्या भिंतीवर भराव टाकून रस्त्याचे काम हे पूर्ण होत नाही तोपर्यंत तो बहिष्कार आम्ही कायम ठेवू आणि जर ती मागणी मान्य झाली नाही तर लोकशाही मार्गाने असेच आंदोलन आम्ही चालू ठेवू। या गावाच्या ज्या समस्या, ज्वलंत समस्या आहेत, त्याकरिता सर्व गावकऱ्यांनी बरेचदा उपोषणे केली, धरणे दिले, परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही। या गावाचा शेतीतून येणारा माल किंवा गावात येणारी गाडी याचा जो काही हजारो वर्षापासून जेव्हापासून गाव आहे तेव्हापासून जो रस्ता तयार आहे, तो रस्ता 2006 साली पुराच्या अतिवृष्टी झाली आणि पुराच्या ज्या व्हायच्यामध्ये तो रस्ता वाहून गेला। तर त्याच्यानंतर एकही कोणी आमदार, खासदार कोणीही या ठिकाणी येऊन त्या रस्त्याबद्दल गावकऱ्यांना सुविधा निर्माण केलेली नाही। सतत 2006 पासून आमच्या गावाला रस्ता नाही आहे। अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेला। आम्ही आंदोलनं केले, उपोषणं केले, त्याचा काही फायदा न होता आमदार, खासदार यांना सर्वांना भेटलो, ते लोक दुर्लक्षित करतात। हा मुद्दा जीवाला लागलेला मुद्दा आहे रस्त्याचा। प्रत्येक गावाला रस्ता हा महत्त्वाचा असतो, पण तो रस्ताच आम्हाला नाही, त्यामुळे आमचं बरंच काहीतरी नुकसान होऊ राहिलं। आमची शासनाला हीच विनंती आहे की आम्हाला हा रस्ता त्वरित करून देण्यात यावा, नाहीतर आम्ही याच्या पुढचाही दुसरा काहीतरी मार्ग अवलंबन करू अशी माझी इच्छा आहे। आम्ही या रस्त्यासाठी 2006 पासून लय उपोषण केले, हे ते केलं, पण आम्हाला रस्ता काही मिळून नाही राहिला। त्याच्यासाठी आम्ही रीतसर या येणाऱ्या इलेक्शनवर आम्ही बहिष्कार टाकायचा सर्व गावकरी मंडळीनं विचार केला आणि आम्ही बहिष्काराची कागदपत्र समजा तहसीलदार, कलेक्टर साहेब यायला आम्ही देणे चालू केले। जोपर्यंत आमचा हा गावकऱ्याचा रस्ता होत नाही तोपर्यंत आमचा असाच लढा चालू राहील असे सर्व गावकऱ्यांची आमची इच्छा आहे। ऐन निवडणूक काळात गावकऱ्यांचा हा निर्णय लक्ष वेधण्यासारखा आहे। सादर निवेदनात धर्मेश तायडे, रामदास बनारे, धनसिंग डाबेराव, गफ्फार शाह, सिद्धार्थ तायडे यांच्या प्रमुख सह्या आहेत। VCN न्यूज करिता नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर यांचा वृत्तांत।